मित्रांनो, आपलं बाळ पावसाळ्यात वारंवार आजारी पडतंय. आपल्याला वारंवार डॉक्टरांकडे जावं लागतंय का? त्याची काळजी घेताना या फॉलोइंग गोष्टी फॉलो करा. त्याचे आजारपण नक्कीच कमी होईल. पावसाळ्यामध्ये साधारणतः बऱ्याच बाळांना वारंवार सर्दी खोकला होतो. त्याच्यामुळे आपण जशी कोविडमध्ये काळजी घ्यायचो तसं आजारी माणसांचा संपर्क टाळा, मास्क वापरा, स्वच्छ हात धुवा आणि इन्फ्लुएन्झाचं लसीकरण घ्या, जेणेकरून आपल्या बाळाला वारंवार सर्दी खोकला होण्याचं प्रमाण कमी राहील. दुसरे म्हणजे दूषित पाण्यामुळे किंवा बाहेरील अन्नामुळे होणारे आजार म्हणजे जुलाब, कावीळ आणि टायफॉईड. त्याच्यामुळे हे टाळण्यासाठी बाहेरील अन्न टाळा, स्वच्छ पाणी प्या, आयदर फिल्टरचं किंवा 15 ते 20 मिनटं उकळून पाणी प्या. आपल्या घरचा स्वच्छ, ताजा आणि सकस आहार घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच बाळांना मच्छर चावल्यामुळे पावसाळ्यामध्ये डेंग्यू किंवा मलेरिया होतात. त्याच्यामुळे दिवसभर आपल्या बाळाला फुल कपडे घाला, मॉस्किटो रिपेलेंट वापरा आणि आपल्या घरात आणि आपल्या घराच्या आजूबाजूला पाण्याचा कुठेही साठा राहणार नाही, ज्याच्यामध्ये मच्छरांची उत्पत्ती होणार नाही. ओल्या कपड्यांमुळे किंवा ओलसरपणामुळे बऱ्याच बाळांना त्वचेचे आजार होतात. त्याच्यामुळे ओलसर कपडे अंगावर ठेवू नका. मित्रांनो, तुमचा आवडता ऋतू आलाय पावसाळा, पण तुमच्या मुलांचीही तब्येत सांभाळा.